श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरे रामचंद्राय नमः। देखो न भरत प्रेमाची नमन करो निया वेगेसिया सांगावया राम कथेची प्रेम कपीची अनिवार। श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। गौरीपुत्र गजानन कौसल्यापुत्र रघुनंदन स्वामी जनार्दनांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून शांती ब्रह्म पैठणीवर श्री संत एकनाथ महाराज सद्गुरू जनार्दन माऊलीच्या कृपा आशीर्वादाने भगवान प्रभू रामचंद्राच्या जीवनातील चरित्र गाथा अर्थात हरिवंश पुराण रामायण रामायणातील युद्धकांडातील 47वा अध्याय 48 शक्ती प्रसंगातील 6व्या अध्यायाला आरंभ झालेला आहे। साधू संतांच्या पवित्र चरणाने दयाघन परमात्म्याच्या आशीर्वादाने पावन पवित्र मौजे मुक्कामी पिंपरी महिपाल भगवान श्रीराम प्रभूच्या दरबारामध्ये चालत असलेली शक्तिमत्सव आनंदमय सोहळा आणि त्यातील कधी बी सरासरी आमच्या नशिबाला असंच असते घाली लोटांगण आणि मोकळं पटांगण सरासरी कुठं बी जा अशीच असते। कथेचा विषय असा चाललेला आहे भगवान प्रभूची चरित्र गाथा सांगण्यासाठी हनुमंतरायाच्या अंगामध्ये अतिशय उल्हास आहे आणि प्रेम आहे। प्रेमाविना भजन नाकाविना मोती अर्थाविना पोती वाचू नकाय असं अतिशय प्रेम उत्पन्न झालं कुणाच्या अंगात हनुमानजीच्या आणि कथा ऐकण्यासाठी सुद्धा भरजी बसलेली आहे। अमान जय मन्याय स्वरामानुभवन्याय जगी राम रूप देखने भरत उल्लंघन के विघड्या। ज्या पद्धतीमध्ये आम्हाला राम आहे त्याच पद्धतीमध्ये भरत आहे। कारण जसं प्रभू रामचंद्राने वडिलांचं वचन मानण्यासाठी 14 वर्षाचा वनवास सहन केलेला आहे, दुःख मानलेले आहे, अजिबात पितृकारी पितृवचन तसं जसं राम आहे तसं आम्हाला तुम्ही भरजी आहे। बंद धाकटा रामाचा तो ह्या रामाचा केवी उलगया दिवाचा लावेल कथेचा नवया। रामाशीन भरताशीन लक्ष्मणाशीन शत्रुघ्नाशीन चौघ भाऊ आम्हाला सारखे येत आणि रामाचा धाकटा बंधू म्हणजे रामच आणि त्यांचं वचन उल्लंघन करणं आमच्याने शक्य नाही। भरत ऐके सावधान चित्रकुटी रघुनंदन तमा देवन समाधान पुढारे गमन मंडलिया। ऐका भरतजी चित्रकूटाच्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र आले, तुम्हाला समाधान केलं आणि तिथून पुढे आम्ही चाललेलो आहोत। जेवणी आगतीची बेटी सांगणी आगुहे गोटी शरभंगारोची जगजेठी उठावटी उधरेला। ऋषी अगस्तीची भेट घेतली। अगस्ती महाराज सामान्य नाही, 3 ओंजळी मध्ये ज्यांनी समुद्राचं आचमन केलं असा शक्तिशाली अगस्तीची भेट घेतली आणि शरभंग नावाच्या ऋषीच्या आश्रमामध्ये आलो। विरादेवनी आडवाची तावतलोनी घेते दबाय रामे करोन्या बाण लावाय महाबाहो मारिला। कारण विराग नावाचा राक्षस आडवाला भगवान प्रभू रामचंद्राने त्याचा अंत केल्याने पुढे चालू लागले आहेत। जटायू सखे पडले यवन पंचवटीशी राहिले आश्रम मनोरम राखिले रतिले राखण ठेविले जटायूसिया। त्या पंचवटीच्या परिसरामध्ये जटायू नावाच्या भक्ताच्या साह्याने राहत होतो आणि राहत असताना त्या सुपर्णखेचा मुलगा शांब नावाचा लक्ष्मणाच्या हाताने मारले गेला। मारल्याच्या नंतर करिता वन विहारासी सौमित्रे मारिले शंभराची
शूर्पणखा माता होय त्याची लक्ष्मणाची चळ आली आहे. आपल्या पोराला मारल्याचं दुःख सुपर्णखेला झालं. मनामध्ये भाव धरला, भावना धरली, माझ्या मुलाचा बदला घेईल. लक्ष्मणाला सेवा या निमित्तानं करण्यासाठी लक्ष्मणाला मारायला आली. सुमित्रे केले विंदान सवेथे दिले नाक कान खर दुसना गेली शरण राम लक्ष्मण मारावया. लक्ष्मणाने ओळखलं कपट रूपानं आलेली मला मारण्यासाठी आलेली. लक्ष्मणानं तिच्या नाकाची आणि कानाची बोळवण केली. 14 रक्त गणत्री सराने खरा दशना श्रीरामे लक्ष्मण्या पलाय दारुण रण कर आले. सुपर्णखेने पळतच गेली महाराज. कुणाकडं? खर आणि दुष्य नावाचे राक्षस. अरे माझ्या मुलाला मारले. 2 पुरुष बलवान दिसते. खरं दुष्यंत 14,000 गंधर्व घेऊन राम लक्ष्मणाला मारण्यासाठी आले. एकल्याने राम्या पण मारिले न लागता क्षण मुक्त करून याद नसताना दान धले. आलेल्या 14,000 गंधर्वाकडे प्रभू रामचंद्रांनी पाहिलं. एकट्या श्रीरामाने 14,000 गंधर्वाला मारलं. आणि ती जी भूमी होती ती असणारी दीज म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मणाला दान देऊन ऐकणी आहे माता तळमळी लंकानाथ सीताहरणाची उधत छळणारथ करवाला. खरदूषणाला 14,000 गंधर्वाला मारल्याच्या नंतर सुपर्णखा लंकेमध्ये गेली आणि रावण नावाच्या भावाला म्हणाली, दादा अरे पंचवटीच्या ठिकाणी 2 पुरुष आहेत, एक सुंदर एक स्त्री. किती देखणे लावण्य सुंदरी नाही नाही येशभूषा केशभूषा श्रंगारभूषा तिच्यासारखी सौंदर्यवान या जगात स्त्री नाही. मायेचा मृग वेदला मारितासी देखता सीता उल्हासी त्वचा मागे का तोळीची श्रीरामे त्याची मारो गेला. नकट्या नाकाची बुच्च्या कानाची बहीण बोलली आणि बहिणीचं वचन मान्य झालं. कुणाला? दादाला. कोण्या दादाला? लंकेतल्या रावणाला. बहिणीचं ऐकलं. मारीच नावाचा मामा एकदाचा वाचला होता. ज्यावेळेस त्या टेकीला सुभावला मारलं त्यावेळेस बाणा पिसाऱ्याने समुद्राच्या तीरावर पडला. याने म्हणला, मामा काय तुम्ही मला हरण वाहरण. मामाला होतवा येत होतं, राक्षस होत होतं, हरण होत होतं, बैल होत होतं, कारण मावे विद्या मारीचाकडे होती. मारीच नावाचा राक्षस हरणाचं रूप घेतलं, पंचवटीच्या पुढे आला आणि आलेल्या हरणाकडे कुणा पाहिलं? सीतामातेनं. आणि सीतामाता म्हणू लागली, मालक मालक मग ऐका की. ते म्हणला, लग्न झालं तो तसं तूच ऐकलो की का भूताचं ऐकलो काय? मायेचा मृग निघे बाहेरी राम काढो निला दूरी बरं जटाय तर गेला वना तरे सीता सुंदरी एकले. या हरणाला मारा, त्याचं कातडं काढा. आणि ज्यावेळेस अविद्या नगरीकडे जायचंय त्यावेळेस सुंदर प्रकारची मी अंगामध्ये चोळी घालीन आणि अविद्येला जात असताना शोभून दिसून एकदाच काम सांगितलंय. कुणा? सीतेनं. कुणाला? आमच्या रोज सांगायला रक्षण ठेविला लक्ष्मण ऐकून मामृगवच्या. बरोबर त्याचे करून या छळण दिला दवळून सीतेने. सीतेचं वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी त्या हरणाचा पाठला केला. हरण बरा दूर गेला. हरण मायावी होता आणि रावण बी येणारा, सीता बी सध्या कशी आहे महाराज? माव्यावी सीतेला माव्यावी हरण खरा वाटला. खरी सीता लंकेकडे आली नाही, पंचवटीकडे आली नाही. खरी सीता कुठं आहे?
जिथं अग्निकाष्ट घेतलं तिथंच आहे. लक्ष्मण महाराज राखण होते, साधू निष्पाप आहे, निष्प्राय, पण साधूचं छळन केलं आणि लक्ष्मणाला झोपडीतून वाट लावलं. रावण येऊन कपटे करे हरी जानकी सुंदरी जटायु धावला धडकरी त्याची मारी रावण. लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव असा मायावी हरणाने आवाज काढला आणि ते आवाज लक्ष्मणाच्या कानावर गेला नाही. का? लक्ष्मण ओरिजिनल आहे, साधू आहे. साधूच्या पुढे माया चालत नाही, साधूच्या पुढे माव चालत नाही, साधूच्या पुढे काम चालत नाही आणि साधूच्या पुढे क्रोध चालत नाही. मायावी हरणाचा आवाज मायावी सीतेच्या कानावर गेला. सीतेनं साधूचं छळन केलं, साधूची निंदा केली म्हणजे देवाची निंदा आहे. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. लक्ष्मणाला छळन केलं, राग आला आणि लक्ष्मण महाराज हरणाच्या पाठीमाग भावाचा पाठला करण्यासाठी गेली. तेवढ्यामध्ये रावण पुढे आला आणि रावणानं सोंग केलं. सोंग, भूक लागली माय, काहीतरी दान देशील काय? माय भिक्षा वाढ म्हणल्या माईला दया आली. पण लक्ष्मणानं सांगितलं होतं काही जरी झालं तर या रेषेचं उल्लंघन करू नको. सीतेला भान राहिलं नाही, रेषेच्या बाहेर गेली, रावणाने उचलली, लंकेच्या दिशेनं निघाला. वाटामध्ये भक्त आहे, देह गेला तर अडचण नाही, पण एका स्त्रीची इज्जत राखल्याशिवाय राहणार नाही. खोट मरण विचारलं, खोट रावणाने. जटायूनं खरं सांगितलं, माझं मरण पंखात आहे. रावण म्हणला माझं मरण अंगठ्यात आहे, पायाच्या अंगठ्यात. दोन्ही पंख छेदल्या गेले, रावण निघून गेला. रामाला धावून जटाई स्वतः प्राणोत्क्रमणा त्याच्या करण. या उदाहरण पुढे आपण चालेला मी मेलो तर चालेल, पण रावणाला पुढे जाऊ देणार नाही आणि सीतेला सोडल्याशिवाय राहणार. एकच इच्छा डोळ्यापुढे ठेवला. शेवटाच्या टायमाला महाराज प्रभू रामचंद्राच्या मांडीवर जागा मिळाली डोकं टेकवायला. एका स्त्रीची आबला डोळ्याच्या समोर होत होती. ज्यांच्याकडे पाहिलं त्याने खाली मान घालावी, खाली मान घालावी. एका स्त्रीला सोडवणं झालं नाही. मरायच्या टायमाला शरपंजरी बाणाच्या शेरेवर पडावं लागलं. कुणाला? पितामहा भीष्माचार्यांना. मग भीष्माचार्य गुरु बरे का जटायू नावाचा पक्षी बरा? हात पायाविना मोंधळा बरोबर कबांध गिळा वयाला. रामेण जबाच्या रामेण जबाने दिला पाठविला वैकुंठा. कबंद मासाचा गोळा महाराज, हात नाही पाय नाही, मोठं मोठं पाय नाही, त्याला नुसते हात आहेत. जे आलं कवळे त्याला मिठी मारायची, गळून टाकायची. भगवंताने एक बाण सोडला आणि त्यांचा उद्धार केला. पंपातिरी महावीरा मी भेटलो वानरा स्वामी मिळाला रामचंद्र. भाग्य भाग्य थोर मोत्या. पंप सरोवर नावाच्या तीर्थाच्या ठिकाणी नळ नीळ जामवंत सुग्रीव पाचवा हनुमंत 5 आमच्या जनाला भेट झाली. कुणाची? भाग्ये थोर रामोची. का कुणाला भाग्य म्हणायचं? ज्या दिवशी संत भेटती मज तेने झालो चतुर्भुज. संतांचं दर्शन झालं त्या दिवशी भाग्याचा उदय. ते हे जोडी संत पाय. आमाचा 5 जणाला प्रभूची भेट झाली. वाळे सुग्रीवावर भार दार राज हिरण धडकरिया आमा घालून या बाहेरी राजकरी किसकिंद्या. या किसकिंदेचे राजा आहे वाली. पण त्या वालीनं राजा सुग्रीवाला बाहेर घातलं आणि आपल्या राजावर उपभोग घेत होता. सुग्रीवाला त्रास झालेला आपला त्रास प्रभू रामचंद्राला सांगितला.
हे चरणाला रामाची रामे कुढाविल्या माची मारून आवाळीची सुग्रीवासी स्थापिल्या. प्रभूच माझ्या ब्रीद आहे, जो माझ होय अन्य शरण, त्याचे निवारी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण्ये मीची एकू. शरण आलेल्या सुग्रीवाला भगवंतानी जागा दिली, वाळीला मारलं आणि त्या किष्किंधेचं राज्य सुग्रीवाला देऊ केलं. वाळी जुतैवराजा करण चिता सुधिती काजाय झळकरे पाठविला ओजाय सांगा ते माझ दिधले. सीतासुदीचं कार्य करण्यासाठी प्रभू रामचंद्राने मला आज्ञा केली आणि सीता मातेचा शोध करण्यासाठी मी निघालो. सीता सुदिली आणली ती मग निघाल्यावला कपिसने चालवित पायी दोये बाई रघुराजा. प्रभूच्या कृपेनं सीतेचा शोध लागला. 18 पद्म वानर 56 कोटी गोलांगुळ 72 कोटी अस्वल राजा सुग्रीवानी प्रभू रामचंद्राच्या स्वाधीन केली. प्रभू रामचंद्र सर्वांच्या सहकार्याने समुद्र तीरावर समुद्रावर सेतू बंधनाचं कार्य झालं. दोन्ही बाजूनं सैना चाललेली आणि मध्यभागी रघुराजा म्हणजे प्रभू चाललेले आहेत. विभीषणची कवी रावणासी न मानितो त्याच्या वचनासी लाताहाने तल्या त्याची त्वाला रामापाशी पचरण. अनेक प्रकारच्या युक्तीनं शक्तीनं बुद्धीनं विभीषणाने आपल्या भावाला सांगायचा प्रयत्न केला. कुणाला? रावणाला. दादा, हे वागणं बरं नव, ज्याची त्याला पत्नी नेऊन द्या आणि सुखानं राज्य करा. ऐकलं तर नाहीच, पण विभीषणावर लाता घातल्या. वानर सैन्या परिमिताती पर्वत सागरी घाली ती त्वरित एळाची सेतू बांधिला. संतांचं कार्य अगोदर पाया पडावं, हात जोडावं, विनंती करावं. साम दाम दंड आणि चौथ्या बारला ऐकणं गेलं मग भेद. का? हात जोडून पाया पडून विनंती करून ऐकणं गेलं मग वारकऱ्यानं झेंडा खाली करायचा, काठीवर करायचा. करवानी अलंकाला गा वानर प्रवेशले दुर्गा. आगे लावून वस्तू सवेग अनेक जाळलेल्या. एक वानर लंकेमध्ये घुसलं, सगळी लंका शोधून काढली आणि प्रत्येक घराघराला आगणी लावला. राक्षस बहुसाल साल मरता कृपा उपजली भगवंता. एकाची अपराधता लोका सकळा केवी मारो. दयाळू आहे देव, कृपाळू आहे देव, स्नेहाळू आहे. किती दयाळू आहे. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही. आणि गजेंद्राचा धावातवा केला विठाई. राक्षस मरू लागले. प्रभूने विचार केला, अरे अपराध आहे एकाचा आणि एवढ्या लोकांना मारून काय उपयोग आहे. श्रीराम दीन दयाळ श्रीराम सोयस्नाळ श्रीराम कृपा कलोळ प्रणत पाळ श्रीराम. दयाळ आहे, स्नेहाळ आहे, कृपाळू आहे. राम कृपेचा कोळा राम जीवीचा जिवाळा राम कृपाळू कळवळा लोकांचा कळा दे कोणी रागे द्वाची उत्पत्ती रामे जगाची सिद्धी गती रामे जगाची विश्रांती सचिन मुराती श्रीराम. स्थिती गती उत्पत्ती कोणाकडून आहे. म्या बोलविल्या वेदू बोली, म्या चालविल्या सूर्य चाली, म्या हलविल्या प्राणो हळे, जो जगाते चालिता. ब्रह्मदेवाला सृष्टीच निर्माण करता येत नव्हती. सृष्टी निर्माण करण्याचं ज्ञान ब्रह्मदेवाकडे दिलं आणि या सृष्टी उत्पन्न केल्याच्या नंतर एक प्रकृती आणि एक पुरुष, 2 पुतळे तयार केले ब्रह्मदेवानी आणि त्या पुतळ्यापासून एवढ्या जगाची उत्पत्ती झाली. निरापराध केवी मार म्हणून मांडीला शिष्टाचार पाठविला गदवीर अति चतुर बोल का. 4 माणसात बोलण्यासाठी माणूस मुक्का चालत नाही. काय म्हणले? अति चतुर बोल का. एक गोष्ट सांगितली त्यानं 10-5 गोष्टी बोलल्या पाहिजे. असा चतुर बोल का. कोण? वाळीचा मुलगा अंगद.
रावणाच्या पुढे वाट लावला कशासाठी? शिष्टाई करण्यासाठी. राजे आहेस, लंकेचा राजे आहेस, 14 चौकड्याचं राज्य आहे, 80,000 बायका आहेत, 1,00,000 पोर आहेत, 1,25,00,000 नातू आहेत, उगा आनंदानं राज्य कर सांगण्यासाठी वाट लावलं. एवढ्या लोकांचं ऐकलं आणि याच ऐकत होय. केले शिकविला बहुतरी ती केल माने तिलंकापती मग मांडली युद्ध ख्याती केली शांती राक्षसा. खूप शिकवण्याचा सांगण्याचा प्रयत्न केला पण रावणानं ऐकलं नाही. सांगून 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 कदरून गेले. माणूस म्हणते तुला तीनदा सांगायला कळणार काय? हे युद्ध झाले गोरांधर मात्र प्रस्तादी महोदर इंद्रजितादी महावीर कुमारे कुमार मारिले. जाणे सूर्यांच्या नावाच्या रणभूमीवर प्रभू रामचंद्राने युद्धाची तयारी केली. रावणाच्या संगतीमध्ये रावणाचं बरंच सैन्य आलं. रावणाची 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू, 16 प्रधान आणि इंद्रजितासारखा मुलगा मारल्या गेला. महाभाव कुंभकर्ण उभा तिरला विंधोने बाण आदिना कान कापून शिरकमळ जान ते दिले. कर्णाला उठवलं. कधी? हे सगळे पोरं गेले, प्रधान गेले. म्हणलं आता काय मी जातो का काय की? पण ते भाऊले झोपाळ होता. 6 महिने झोपायचं म्हणून त्यानं, 6 महिने. आणि 6 महिन्याच्या नंतर त्याला उठवल्याच्या नंतर महाराज ज्या दिसलं त्याला खात होतं म्हणून, दिसलं त्याला. पण उठवण्यासाठी सुद्धा त्याच्या कानामध्ये हे आपला बाजी असते ना, बाजा साऊंड वाजला तर माणसा छातीमध्ये झणकते. एवढाले साऊंड त्याच्या पुढे लावले म्हणे. 6 महिने. 6 महिन्याला उठलं रावण आणि उठल्याच्या नंतर महाराज पहिल्यांदा त्याचे कान उपटून घेतले. कोण? सुग्रीवानी. नाक उपटून घेतलं. बुच्च्या कानाचं, नकट्या नाकाचं तसं जाऊ लागलं. आरसा पुढे ठेवला, आरसा. आणि आरसा पाहिल्या म्हणलं बापू मला तर नाकही नाही, गावात जाऊन काय करू? मरण भले परी. म्हणला मेलो तो मेलो पण आता रामाची सैना ठेतच नाही. बंध पुत्राचे दुःख भारे दाही मुखी शंक करे. रावणा दुर्दशा थोरे सुरासुरी धाकत्याचा. केवढी अवस्था झाली हो. ज्यांच्या घरी 33 कोटी देवता राबत होत्या, अग्नी ताब्यात, वार ताब्यात, सटवाई ताब्यात, गणपती ताब्यात. कुणाच्या? रावणाच्या. गणपती गाडो ओळाय होता म्हणून मी काय बघायला नव्हतो. अग्नी कपडे धुत होतं म्हणून आणि सटवी लिखाण काम कराय होती म्हणून लिखाण. वार झाडून काढीत होतं म्हणून रावणाच्या घरी. एवढा रुबाब ज्याचा, पण त्याची व्यवस्था राहील नाही. आता अवस्था झाली. दुख्या रामबळला बोता तर बळ्या रघुनाथ काही माझे काही न तले मत दात खात कर करा. काही चाललं गेलं की माणूस निकामी झालं. महाराज उग बसल्या बसल्या काम करणाऱ्याला किरकिरला येत राहत्या. किरकिर इथलं नाही बरं, इथलं सोडून सांगा. आणि मग कोणीच ऐकणं गेलं. किती सांगू रे म्हणून बसल्या बसल्या कर 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 दात खाऊ लागलं आणि जाणाऱ्या डोळे फिरू लागले. आदटवीर कुंभकर्ण रामे मारिला विंधोनी बाण इंद्रजित महावीर दारुण सुमित्रे जाननी वाटीला. कुंभकर्ण गेल्याच्या नंतर इंद्रजिताला वाट लावलं. निकुंभेलेच्या गडावर सोपमरण होतं त्याचं. 7 आवरण होते भोवतालून. त्याच्या प्रेताचं आसन केलं होतं. दाताच्या लाया केल्या त्या. मासाची आहुती टाकीत बसलं होतं. आग्ने यज्ञ नारायण यज्ञ करू लागलं. आणि यज्ञ तृप्त जर झाला आग्ने नारायणाने रथ अर्ध्यापर्यंत दिल तर अर्ध्यापर्यंत. पण हे कळालं कुणाला? बिभीषणाला. बिभीषणानं सांगितलं आता जर मधला रथ निघाला इंद्रजित कुणालाच ऐकत नाही. कोणा मारायला लावलं?
लक्ष्मणाला घेऊन निकुंबिलेच्या गडावर गेले. पहिला यज्ञाचा विध्वंस केला. रथ अग्नीने आतमध्ये गळून घेतला. अग्नीला राग आला. अग्नीनं इंद्रजिताला शाप दिला. इंद्रजित मारल्या गेला. प्रधान मारिल्या सेनान गेले दिवे एकले म्या काय करावे. रणे नागवे रघुनाथ पाठचे गेले, पोटचे गेले, आगलचे गेले, बगलचे गेले, सगळे गेले. आता मी एकटा उरलो आणि मला राम ऐकत नाही असा विचार रावणाच्या मनात स्वतः करून आला. महाराज आपलं वेश, आपली कृती, रोजचं संग राहणारं, चहा पिणारं, चिवडा खाणारं वर्णन करील नवल नाही. आपलं बळ, आपली कीर्ती, आपल्या विरोधात ज्यानं फार्म भरला त्यांनी वर्णन करावं. दात करकरा खात डोळे गरगरा भोंडत रागे दोन्ही हात तुरीत शक्ती अद्भुत उचललिया. अतिशय राग आला. रागाच्या प्रांतामध्ये महाराज ब्रह्मदेवानं दिलेली शक्ती रावणाने उचलली. हे शरणागता मारू आपण त्या कारण हे सांडित्र प्राण लक्षणिया विवेचन शक्ती जाण हानी तलिया. ब्रह्मदेवानं सांगितलं ज्यावेळेस तुझ्यावर अंतिम टप्पा येईल, अंत काळाचा टाइम तुझ्यावर येईल, तेव्हा सोड, एरवी सोडू नको. आणि ज्याच्यावर सोडली ते जगत नाही. पण रावणानं विचार केला, रामाला मारायचं नाही, लक्ष्मणाला मारायचं नाही, जे माझा भाऊ शरण गेलाय याला मारायचं. आणि प्रभूचं बिर्द काय? शरणांगता वज्रपंजर. शरणांगतासाठी जीव द्यायला तयार आहे. याला मारलं ते दोघे मरतील. वेगे लक्ष्मण दाविनला पाठीची शरणांगत घातला. सतदा शक्तीचे दोन्ही ठेला गाढा दादला सौमित्र. बिभीषणावर शक्ती सोडली. बिभीषणाला लक्ष्मणानं पाठीमागं घातलं. लक्ष्मण पुढे आला. मंत्री केल्या ते निगतीय परत नयमागतीय ऐशी विचारण्याची ती अरे काकुळ ती सौमित्रा. 2-3 वेळेस तिचे तुकडे केले बाणांनी. शेवटी तिने हात जोडले आणि लक्ष्मणाला शरण आली. केवढा माणूस क्रोधी असू द्या, समोरचा राग आलाय, हातात काठी घेतली, आचेकोचे कोणाला मला बघतोच. समोरच्यानं म्हणा, हे पाय चूक होऊ नाही झाली, पुन्हा हो दे ना. किती रागात आलेला माणूस असल महाराज, त्याचे डोळे लाल झालेले पांढरे होते आणि हातातली काठी गळून पडती शरण आल्याच्या नंतर. आणि शरण येऊन सुद्धा जर ते म्हणला मारतोच, त्याला माणूस म्हणून जगता येत नाही. माझ केलेल्या अभिमंत्रण क्षीण माझी अंगवन मागे सरता रावण दंड संपूर्ण मज करील. धर्माची लेक आहे, धर्माची मुलगी आहे, मला जागा द्या. पाठीमाग गेलं तर रावण मला मारलेश्वर आहे ना. मन तुझ मिळाले चरण तो शरणांगता शरण्या नुपेक्षा मज लागन कन्या पूर्ण मी तुझी. आता मायबापा शिवाय लेकीला जागा कोण देते? कोण थारा देते? माझे वडील आहेत, मी तुमची कन्या आहे, आई बी तुम्ही आहेत आणि माझे वडील बी तुम्ही आहेत, तुमच्याशिवाय मला जगात कोण नाही, अशी काकुलती करू लागली. कन्या होणे चरण झाले ते कृपाले सौमित्र चरणांगता माऊली अंगीकारिली ब्रह्मा शक्ती. अहो मला माना तुम्ही, सख्या लेकीला जन्म दिल्या माणूस तेवढी माया लावना, पण मानलेल्या बहिणीला, मानलेल्या लेकीला जीवापरी जीव लावते, त्याला माणूस म्हणता येते. लक्ष्मण साधू आहे आणि साधूचं भांडवल काय आहे? दया हे भांडवल संता. भूताची ही ममता. दृष्टीच्या पुढे भूत दिसला तरी दया येते, आणि जर दया नसल त्याला साधू म्हणता येत नाही. सर्वाभूती दया आणि साधू म्हणावे ऐशिया. लक्ष्मणाच्या हृदया दया आली. कुणाची? मला शक्तीचं नुसतं बोल नाही. एक कन्या झाली हपू पाहता जनक तिची अंगीकारीच सौमित्र अत्यंत कृपा भरेत जागा देत निजर दया. हृदयाच्या ठिकाणी जागा देतात त्याला साधू म्हणतात.
तुकारामचं साधूचं हृदय म्हणजे कसं आहे. महाराज म्हणले महू मेनावुनी आम्ही विष्णुदास. लोण्यापेक्षा मेण्यापेक्षा साधूचं अंतकरण मऊ आहे. आणि बिघड्या म्हणले कठीण वजर आयुष्य भेदू जरे उपेक्ष तरी जागे होईन पहाचिया ब्रह्मवरदये शक्तीशी ब्राह्मणा म्हाची निज पूजा. जर या शक्तीचा अंगीकार नाही केला जगता म्हणजे आमची अपकीर्ती होईल. आणि त्यातले त्यात ही शक्ती म्हणजे ब्रह्मदेवानं दिलेली. ब्राह्मण आम्हाला किती मानेत. देवा संत वृंद नमस्कारी जे घडे तरी पूजिजे हे वाचून केवी निंदिजे सोयवाच्या द्विजोपेक्षिता पूर्ण पद बचल माता वदिले जरे चरणांगता तर्यानार्था माधारी पडी द्या. जे आम्हाला शरण आले आणि त्या शरणांगताचं संरक्षण करणं नाही झालं, शरणांगताचा प्राण गेला तर आमच्या माथ्यावर दोष बसल्याशिवाय राहील. जीवे जाता शरणांगता प्राण सांडील रघुनाथ सुग्रीवादी कपी समत प्राण निथित सांडतील. या शरणांगताचं संरक्षण मी जर नाही केलं माझा राम प्राण त्याग करील. रामाने प्राण त्यागाला गेले. सुग्रीव बिभीषण अंगद आदी वानरगण मरणार आहे. माग माझे दिन काय व्रता भूमीचे भार होया चुकवा वया सकळा पाय म्हणून जीव पाय विनटला. आम्ही जगाला सुख देण्यासाठी आलो. कशासाठी. येथे उपकारासाठी. आणि आले घरजा वैकुंठी साधू संत केवळ आले शोधोनी आले संत हिताहित जगाचे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती अंधे हे कष्टविती पर उपकारे. माझ्या उपकार करणं नाही झाला तर कसला साधू आहे. रामवदिल रावणा बेचकल बिभीषणा सिद्धी पावेल पूर्ण पाना वरदवचन रामाचे. बिभीषणाला रावण मारीन, लक्ष्मण सांभाळ करीन, मी बिभीषणाला लंकेचं राज्य देईन असा माझा राम बोललेला आहे. एकल्या माझ्या जीवासाठी उल्हासती ब्रह्मांड कोटिया राम विजय सकळ सृष्टिया मजसाठी होईल. मी गेलो तर चालेल पण माझ्या रामाच्या नावाने या सृष्टीमध्ये काय होणार आहे. अवघेची त्रिलोकी आनंदाची आता सगळ्या जगात आनंद होणार. आयचे विचारून चित्ती पसरली अंगाची वाकाती हृदय जलिली ब्रह्मशक्ती केली का ती सौमित्र्या. आईशी विचारोली चित्ती. अगोदर विचार आहे नंतर काम आहे. विचार न करता जर काम केलं आणि काम होऊन गेल्यावर विचार करून काय उपयोग होत नाही. अगोदर विचार आणि मग उच्चार. उच्चार झाला तर काम चांगलं. शक्ती भेदता लक्ष्मणा गरज सिंहना जे रावण त्यावर तारीला रघुनाथ धनुष्य बाण सजवनिया. गर्जना सिंहाने करावी अशी रावणाने केली. रावणाला पाहिलं प्रभू राम त्याच्यावर धावले. सोडून या निर्वाण तत्काळ मारावा रावण रे साधिले विंदा पाठी देवनी पळाला. शक्ती सोडली रावणाने. प्रभू रामचंद्राने बाण धनुष्याला लावला. रावणाला मारणार पण रावण हुशार होत. पाठ दाखवली आणि मर्यादित युद्ध होतं. ज्यांनी पाठ दाखवली त्याच्यावर बाण सोडायचा नाही. हे पळाल्यावरी रामराव सर्वतान करी घाव आयचा दानव निद्रड भाऊ रावण पाठी देवने पळाला. आपली आपण करा सोडवण. आपला जीव वाचवण्यासाठी महाराज काही बी हुशारी करावी लागती. रावणाने पाठ दाखवली रावण पळून गेलं. पळून या रावण विजय झाला रघुनंदन पावाला लक्ष्मण तो मूर्छा पण देखीला. रावणाला पळून लावलं. प्रभू रामचंद्र विजय झाली आणि आपल्या शिबिराकडे आले लक्ष्मणला पाण्यासाठी. तर लक्ष्मण महाराजांना चक्कर आली, खाली पडलेला आहे. गुरु आळवणी अमृताची नीर केली निर्वीर शक्ती ते विचार न करे तर रघुपती ब्रह्मवचना पुरत
पूर्णतेत विल्या दोन्ही पणाला विसरल्याच्या नंतर याला सावध कोण करणार? दोघं झोपल्याच्या नंतर तिसरं तरी पाहिजे पुढे चहाचा कप घेऊन यायला. पण तिसरा कोण होता? देव. बुद्धीची बुद्धी आपण, अंतरात्मा रघुनंदन, बुद्धीला चालना देणारा, बुद्धी निर्माण करणारा ब्रह्मदेव आहे. आणि बुद्धीला चालना देणारा ब्रह्मदेवाचा बाप. जीवन कळा सावध केली, प्राणशक्ती परिचारिली, इंद्रिय पाठवता झाली, झापडी उघडली नेत्राती. आतून करणं, झोपी जाणं आपलं काम आहे. झोपीतून उठवणारा कोण आहे? महाराज. जीवन कळा सावध केली आणि झापडी उघडली नेत्राची. नेत्र कधी कधी लोचन म्हणल्या जातं आणि आपण आपल्या भाषेमध्ये डोळा म्हणतो. चिता चैतन्य ते दरित मन पूर्व संकल्प आठवित, बुद्धी नित्या त्यांगीकारित, राम कार्यार्थ साधावया. चित्ताचं नाव आहे चैतन्य आणि चैतन्याची जीवन कळा सावध करण्याचं काम माझ्या रामाकडे आहे. आणि चैतन्य सावध आहे म्हणून आपण वाचवाल्या, सांगाल्या, रात्रभर बसून ऐकल्या. आणि चित्ताची अवस्था चैतन्य जर नाही, आपल्याला परमार्थ काय आहे हे अजिबात गोड सुद्धा लागत. अकस्मात सावध होया, मने मज झाले काय, उगाती येते तटस्थ आहे, आठवणो हे स्वामी काजाय. बुजवणं घातल्यासारखं. मला मालकाच्या कामाची आठवण नाही. मी आलो कशासाठी? आम्हाला करायचे काय? देवानं एवढा सुंदर देह दिलाय. कशासाठी? भजनासाठी. पण आपण भजन विसरलं आणि 3 टाइम त्याला भोजनाचा झोपे घालणं. करू पाय उड्डाणा भरत घातलेलं टांगणा, माझा सनात न करिता पुरण केवी प्रयाण कर पहासे. हनुमंतराय उड्डाण करण्याच्या तयारीमध्ये तेवढ्यामध्ये भरतजींनी हात जोडले. काय तुम्ही आलात उशिरा आणि निघायची गडबड कराल्या. आता सकाळपर्यंत थांबावं लागतंय. स्नान करावं, आरती करावं, आरती झाल्यावर पहिल्या पंक्तीला जेवा, मग भोजन करावे यथा तीर्थ प्रसाद द्यावा मात्या, उपेक्ष नाही आरता ते, तुम्ही निज ते कृपाळ. नका पळपळ केल्यानं जमना. पोटभर जेवा, तुमच्या पायाचं तीर्थ द्या, प्रसाद द्या आणि तुम्ही निज चित्ताने कृपाळू होईल. ये घराल्या श्रीराम भक्त पुदान करिता जाऊ देत, त्याच्या सकळ कर्माचा घात अधपात तो भोगिया. आपल्या घरला आलेला अतिथी, त्याचा आदर आतिथ्य करणं हे आपल्या ग्रस्त आश्रमाचं कर्तव्य. आणि जर आपण त्याचं नाही केलं आदर अतिथी, आणि आपल्या दारातून एखादा अतिथी, देवभाऊ, अतिथी कोणाला म्हणायचं? अचानक तिथीला येतं इथे अतिथी, आणि ठरवून फोन लावून, कुठं आहे तुम्ही? आज मैपाल पिंपरीला शक्ती आहे, उशिरा का होईना, तुम्ही या, असं फोनवर बोललेलं अतिथी नाही. ते पाहुणा, सोयरा. आणि सोय पाहुणे येते ते सोयरा. आणि पाहुणा कोणाला म्हणायचं? पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. पाहुणे तुम्ही निश्चित्ताने कृपाळ होईत, अशी गडबड करायला जमणार. आईचे नेज धर्म विवंचना, तो दान तोच कपिनंदना, बरं सर्वता उदासन करी मना, मनोचरणा लागलो. न धरी उदास माझी पूर्वाभ्यास, आलो दान मागाया संथोर करून या असं. आता तुम्ही उदास होऊ नका अशी विनंती केली. ये रे वारीला त्वरित, जैसा राम तैसा भरत, वेळोवेळा पाया लागत, ह्यानो चित सर्वथा. एवढी
विनंती राज्य ऋषी भरजीनं केल्याच्या नंतर हनुमंतरायाने आपलं उड्डाण करण्याचं कार्य थांबवलं. पुन्हा 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 पाया पडू लागले. का? राम समजून भरजीचे. ऐकून कपीचे वचन भर झालाचे वदन तुझ सकळ धर्माचे निजज्ञा मज चाळवण का करीसी. हनुमंतरायाचं वचन ऐकलं. भरजीने हास्यवदन केलं आणि बोलत बोलत बोलू लागले, तुम्हाला सगळ्या धर्माचं कर्माचं शास्त्राचं ज्ञान आहे आणि उगत जाता जाता आमच्यासारख्या भोळ्या माणसाला का चाळवाल्या? सर्वांच्या अग्रतल ब्राह्मण कुळशिळ सगुण घेण वेदशास्त्र संपन्न आल्या आपण पूजावाय. कोणी बी असो, कोण कोण्या रूपात येते सांगता येत नाही. आपल्या दारातला अतिथी आपण हिनमग जाऊ देऊ नये. आणि जर गेला, मी म्हणत नाही, महाराज म्हणले हिनमो गेली अतिथी नेईल सकळ सुकृताची संपत्ती. भलतैसा हो का भक्त श्रीराम भजने रथ भगवत बुद्धने अपदा करीत तुझी संत सर्वज्ञ. संत कुणाला म्हणायचं? भगवत बुद्धीनं आलेल्या भक्ताची पूजा करते. नाहीतर गबूचे गबू दिसालास 500 रुपये दिले तर कामाला माणूस मिळणार. रोग आलाय का काम न कराय? ज्ञाने आत्मा विश्वाचा भगवंताची सोय साचा त्याची पूजितो दैवाचा परमार्थाचा शेल भागी. काही न बोलता मुकाट्या त्याची पूजा करतोय, त्याची मनाची इच्छा पूर्ण देते. महाराज त्याला म्हणायचं परमार्थाचा असेल भागी. भाग्यवान खूप आहेत, पण महाराज म्हणले भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकट वास बरा संतापाई. त्याच्या करी जो उपेक्षण तो महादुखे दारणा भोग्या कल्पात पुरेना ऊर्ध्वगमनाचे ना. साधू संतांची निंदा केली त्याने वाचा पंगू झाली. एका जनार्दनी कृपा लादली. महाराज म्हणले नुसती कृपा नाही, महाराज जर साधूची निंदा केली तर त्याला अधोगतीला जावं लागते. तू तो भजन भक्तीचे केवळ हृदय श्रीरामाचे सभाया भ्यांतरसाचे निचवया ते राम भजना. निश्चयाचं राम भज तुझ्या अंतकरणामध्ये. तू तर रामाला मानणार, रामाचा भक्त आहेस. ज्ञातर्याते अद्भुत जग ब्रह्मरूप देखत सुरमानंद सदाडुलत ब्रह्मभूत कपीनाथ. ब्रह्मानंदे लागली टाळेनं कोण देहाते सांभाळी. जे जे दिशे भूत त्याशी माने जे ऐशी देखो नाय जो न करी पूजा न मानाय तो महापापी पुरे नाय राम दर्शन त्यास कैत्या. अशी मनात भावना असून साधूची पूजा करत नाही, संत वृंदाला मानित नाही, आई वडिलाला मान मर्यादा देत नाही, तर त्याला उर्दू म्हणजे कुठला मोक्ष मिळेल? हे राम साधूचे द्रटी राम साधूचे गाठी राम साधूचे पेटे सज्जन भेटे राम भेटे राम साधूचे व्रती राम साधूचे स्थिती राम साधूचे व्यक्ती श्रीराम प्राप्त संते श्रीराम सत्संगा तुला सत्संगा विकला राम सत्संगा राहिला राम सत्संगा लादला राम सत्संगा सत्संगे. देव कुठे आहे? देवाला ओळखायचा पत्ता नाही. जिथं संत आहे का या सुखा कारणे देव वेळावला आणि वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देवाला ओळखायची गरज नाही. जिथं संत आहे तिथं देव आहे. भक्ता सभाय श्रीराम राव कपी स्वय भक्त राव भाग्य भेटला महाराव सभाग्य पहा हो केवळ आम्ही माझे भक्त गाती जेथे आणि नारद आम्ही उभा तेथे. देवाला ओळखायची गरज नाही. नारदजी म्हणतात ऐकून भरता देवतरण माझाला चिंता तर भरतान मुन्या सत्वर काय कपींद्र बोलिला. भरताचं उत्तर ऐकलं आणि हनुमंतराय तटस्थ झाली. नुसते तटस्थ नाही, हात जोडले. काय म्हणतात भरतजी? श्रीरामानुजे तुझे वचन सर्वतानुलंग वे परिणाय संकोचितांत करणाय ते सावधान अवधारी. रामाचा बंधू आहेस
तुझा एकही शब्द मी उल्लंघन करीत नाही. मी काय बोलतो जरा लक्षपूर्वक ऐक. सुमित्रा पडला विच्छेदने नाही घेतले जीवन येथे मी करिता भोजन तिचे दूषण राम भजनिया. काय म्हणू लागले हनुमंतराय? अहो तुमचा भाऊ लक्ष्मण विकळ अवस्थेमध्ये सूर्यांच्या नावा चरणभूमीवर आहे. जगाचा मालक तुमचा भाऊ प्रभू रामचंद्र दुःखामध्ये वाढणार दुःखात येतं आणि तुम्ही आम्हाला उशीर आल्या म्हणता. हा टोपलं भरून शाबुदाना केळं शाबुदाना खान चहा प्या. श्रीराम बैसला संचित बरं. वानर भार शोका कुलेत विभीषण दुखे तळमळीत मदती येते हर केवी. माझ्या संघचे भक्त बिभीषण सुग्रीव अंगद नळ नीळ जामवंत दुखात येत आणि त्यांना सोडून लक्ष्मणला सोडून मला इथं आहार आहार म्हणजे जेवण केवी घालतात. स्वामी परता विनंती ऐक माझा द्यावे चरणोदक संभावना सकळी तेने देख पावलिया. एकच करा, तुमच्या पायाचं तीर्थ द्या मला आणि त्या तीर्थप्रसादाने तुमच्या पायाच्या तीर्थात ताकद कमी नाही. कृतार्थ मी होईल. नाही नाही तुमच्या भावाला सुद्धा उठवीन. तुझे चरण तीर्थ घेता विजय होईन सर्वथा. सुमित्रा उठविन लंकनाता जीवघात जीव लंकनाता जीवघात. तुमच्या पायाच्या तीर्थात ताकद कमी नाही. मी तर विजय होईल त्रिलोक्यात नवल नाही. तुमच्या भावाला उठवीन. तुमच्या भावाला उठवीन रावणाला कटवीन. उभा राम राजाची घुडी तुटेल देवाची बांधवडी सीता सोडवे तातडे येथे रोकडे आणे नये. आम्ही एकदाच गोडी उभारता पाडव्याला. पण हनुमंतराय म्हणाले ज्या ज्या वेळेस आमच्या मनात आनंद झालाय त्या त्यावेळेस आम्ही गुढ्या लावणार आहेत. टाळी वाजवावी 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 गुढी उभारावी आणि वाटते चालावी पंढरीची आणि आनंदाची गुढी उभारतील. 33 कोटी देवाची बांधवडी सोडतील. सीतेला सोडवून घेऊन येतील. म्हणून चरण ठेविला माथा तव भरत मने मागता काही विनविन कपेनाथा हे तत्व ताय काव्या. हात जोडले भरतजीच्या चरणावर डोकं टेकवलं. भरतजी म्हणाले हनुमानजी तुम्ही बोलला ते ओके पण मी एक बोलतो जरा ऐका माझी विनंती. श्रीराम दर्शनाची तबो झाले उत्कंठिता नेतवालो येत काही मत चाले नाही. उत्कंठा लागलेली कशाची? राम दर्शनाची. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. मला रात्रंदिवस प्रभूचे बांध तुझ सवे देईन त्यावरी करी आरोहण माझे वराचे लोटांगण श्रीरामापण करावे. हो द्या. आपल्याकडे 2-4 गाड्या आहेत. याच्यातली कोणती गाडी घ्या त्या गाडीत बसून जा. येत केने कृत कृत तो झालो तुझे सनात. तो कृपाळ श्रीराम भक्त माझे मनोगता रक्षाव्या. राम भक्त आहे त्या कृपाळू आहेत. माझं जे मनोगत आहे ते तुम्ही सांभाळा. श्रीराम नाम स्मरता तुझ श्रम नाही सर्वथा जाणून माझ्या मनोगता वचनारता संपादिया. वचन बोलायलो ना माझ्या वचनाला सांभाळा. पूर्वीच्या काळातले जुने लोक वचनाला बद्ध होते. वचन सांभाळत होते. एकमेकाचं वचन मोडत नव्हते. ऐकून भरत वचन हनुमंत विस्मयापन कोण नुलंघी तुझे वचन म्हणून चरण वंदिले.
हनुमंतरायांनी दोन्ही हात जोडले, एकमेकाच्या प्रेमामध्ये बांधल्या गेले. वाचत पडले मामोन राहिला दोन कर जोडला येरी सजोनी आगुना शितबान लाविला. महाराजाने धनुष्याला बाण लावलेला आहे, हनुमंतराला बाणावर बसून पाठवण्याची तयारी. भरत प्रेमाद्वत प्रेमे बांधिला कपिनाथ सर्वता काही न तरे मात बैच पर्वत बाणाग्रेया. माणूस कुठल्याच बंधनात राहत नाही, पण प्रेमाचं बंधन तुटत करुणी प्रदक्षिणा नमना घेतले चरण तीर्थ मागोना बाणी करिता रोहन रे संधान येऊ दिले. प्रदक्षिणा केल्या, नमस्कार केला, पायाचं तीर्थ मागून घेतलं, बाणावर आहोरण म्हणजे बसल्याबरोबर भरजीने धनुष्याला बांधला. ओढी ओढ निकानारी वरी बसला परवडी आय गुन्हे झोडून झडाडी बाण फ्रोडी सोडीला. जय श्रीराम. रामनामाचं चिंतन केलं, भरतजीने बाण सोडलं. करोन्या राम स्मरणा भरत सोडीला निज बाण कपे करोन्या राम स्मरण गगने सहबान वसळला. बाण सोडणाऱ्यांनी भजन केलं आणि बाणा वाचणाऱ्यांनाही देवाच्या नावाची गर्जना केली आणि आकाश मार्गाने बाण निघाले. हनुमान जाता गगनाता गगनाव गेला क्लकित दिवे ते जात होत तेज बाचवता त्या देया. आकाश मार्गाने निघालेल्या भरतीच्या बाणा चमकू लागलाय. बाणाच्या प्रकाशाने महाराज चांदण्या चंद्र नोय सूर्याला सुद्धा झाकतील एवढा तेज आहे. दिवे दुदंबे सुरवरियाय स्वर्गीत राटिल्या बेरियाय पुष्ट्यवरटी सुरवरी केली सिरी कपीच्या. 33 कोटी देवाला आनंद वाटला. कशामुळं? आता हनुमान औषध घेऊन आलाय, लक्ष्मण उठणारे. लक्ष्मण उठला की आमची बंधमुक्तता सुटणारे. आनंदाच्या प्रेमात पुष्पवृष्टी करू लागले. गंधर्वाच्या गायना सिद्ध जय जय जयकार नरतन देवतांचे नरतन कपीचे गर्जननी गजर्या. हनुमंतराच्या नामाचं गजर आहे, कपी गर्जन आहे. अप्सरा नाचू लागले, गंधर्व गाऊ लागलेले. विजय झाला कपींद्र आता उठविल सोमेत्राय निवटो निराक्षस बार दश शिर मारिल. औषधी आणले, लक्ष्मण उठणारे, रावण मारणारे आणि आम्हाला विजय होणार आहे. तुटेल देवाची बांधवाडी नृत्य करती तातडी स्वर्गी उभवनी आगोडे जय 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 जयकार गर्जता तिया. घाटे गावात पिंपरीत गुड्या लावल्या नाही, स्वर्गी गुढी उभारी, स्वर्गात गुढ्या उभारवल्या देव लोकांनी. स्वर्गी हर्षे स्वर्गन वेग जात तसे वायुनंदन आकाश मागे शोभायमान क्षणगमान दिगंता. औषधीवरचा वारा आहे, औषधीवरचा प्रकाश आहे, आकाश शोभून दिसू लागले. ये कडे रघुनंदन झाला अत्यंत उद्विग्न सावध बर्या सावध पण मार्ग मांडले. देव कधीच आज सावध नाही, देव सावध आहे. पण आज सावधपणाचा बाणा अंगावर घेतला. बाणा म्हणजे थंडी वाजली, थंडी, आणि जरा जरा थंडीचं वातावरण वाढलं की अंगावर पांघरून घेतलं. कोणतं? मायेच. एका पान येती कपिनंदन विले का लागल विलंबन न कळे काय झाले विघ्न राक्षसी छळण मारेला. काय विघ्न लागलं? वेळ का लागलाय? गेलेला हनुमंतराय रात्री
7 वाजता गेलाय, आणखीन काय येत नाही. काय विघ्न वाटेमध्ये आडेवेले असतील. कोण म्हणाले? बसल्या बसल्या वैऱ्याच्या मनाचे चिंतित नाही, ते माणसाचं मन चिंतित. की सगळा पर्वताती चुकला आणखी पर्वतात राची गेला की जाता मार्ग ती बोलला वेडावला कपेंद्रा. जाता जाता वाट हुकली असेल काय, पर्वता पोहोचला असेल काय, लवकर आलो मनुष्याने डोळा लागला असेल काय, काही विघ्न आले असतील काय, काही अडचणी आल्या असतील काय, असं प्रभू रामचंद्र मनातले मनात बोलू लागले. ही नट देत गेला पर्वत इठा केला औषधी लोळके वहिला की डोळा लागला पर्वतिया. नीट पर्वतावर गेला असेल, औषधी ओळखू येत नसतील म्हणून वेळ लागला असेल का. राक्षस कोणी निमलत येत ती माया केली बहुत गौन पाडला हनुमंत कपिनाथ विटंबिला. औषधीला राक्षसाचं राखण असन, युद्ध करीत असतील, घेऊ देत नसतील, भांडण माजलं असेल का. तो नबी राक्षसाची आय नकळे सर्वथा मायेची आय जिंतून माया राक्षसी निज कार्याशी लाधेल. मला गॅरंटी आहे, राक्षसाला भीत नाही, कारण बलवान आहे. किती बलवान आहे? ऐसा प्रतापी गण सकळ भक्तांचे भूषण शरीर वज्र आईशे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे शेपटात ब्रह्मांड बांधण्याची ताकद आहे. औषधी ते राखत गंधर्वाची तेत देई देखला कपिनाथ औषधी घेत पर्वतिया. नाही नाही, दोघांनी पाहिलं असं हनुमंतराला औषध घेऊ देत नसतील, दोघांचं भांडण लागलं. ती गळी मांडली तेथे घेऊन देत्या औषधित्या बळे मिसळून युधाते तेही कपिते गोविल्या. औषधी घेऊ देत नसतील आणि त्याने घेऊ देत नसल्यामुळे यानं भांडणाला उठला असेल, भांडणामुळे वेळ लागला असेल. येईन घडे कपिशियाय शेने मारिल गंधर्वाशियाय जगती तळी हनुमंतासी रणयुद्धाची न भिडव्या. या जगात हनुमंतराया संग युद्ध करणारा आणखीन कोणी जन्मलेला नाही, कोणीच भिडू शकत नाही असंही बोलू लागलं. 14 सत्रवनकरांची सत्र किंकर मारिला खया कुमर आदट वीर हनुमंत. 14,000 गांधर्व मारले, 80,000 किंकर अशा कोणातले एकट्या पठ्याने मारले. आम्ही राक्षसांच्या पंक्ती क्षणे मारिल्या मारुती तेथे गंधर्व बापुडे किती क्षणे कपिपती निवडीला. 14,000 उतरडा डोंगरावरला आहेच, किती त्याला वेळ लागणार आहे. न कळे काय पडली गोंती लोटून गेली मध्ये रात्री हनुमान येती शीघ्र गते रघुपती संचित. मध्यरात्र लोटून गेली म्हणाले. 2 रात्र संपलेली, 2 रात्र शिल्लक आहे. माझा हनुम्या काय येत नाही. सावध असलेला भगवान आज सावध झाले. उगा केविलवाणी ओंगळ तोंड केले, कपाळाला हात लावले, गालाला हात लावून खाली मान घालून बस. प्राणे व्यंजल्या लक्ष्मण औषधीची काय कारण आश्रू पूर्ण झाले नयन केवी लक्ष्मण केवे वाचेल. माझ्या भावाचा प्राण गेल्याच्या नंतर किती जरी त्यानं औषधी आणल्या, औषधीचा काय उपयोग आहे. असं भावाकडे बघत बघत भावाचं डोकं मांडीवर घेतलंय आणि भगवंताच्या डोळ्याला पाण्या आसूच्या धारा लागल्या. लक्ष्मणा काय केले रणयोद्धा ते सांडेल्या शक्ती भेदे सेन केले रणी मज मोकलेले संग्रामा. लक्ष्मणा हे काय केलंस. अरे आपण दोघं वनीची सांगाती
रणाच्या ठिकाणी मला एकट्याला सोडलंस, तू कुठं चाललेला आहेस? करून अद्भुत पुरुषार्थ वाचविला शरणांगता, शक्ती केली प्रतिहात शरणांगत तुझा लिया. जगात ख्याती केली, पुरुषार्थ केलास, शरण आलेल्याला तू जागा दिलीस, आणि मला आता का बोलत नाही? शरणांगता शरणाचाच एक लक्ष्मण बिरद दाविले सात करण, शक्ती झेलून निज हृदया. हृदयाच्या ठिकाणी शक्तीला जागा देऊन या जगात तुझ्या कीर्तीचा ध्वज फडकायला लागलाय, आणि आता मला दुःखा सोडून कुठं झाला? विवेचन घातला पाठीशी, शक्ती धरेले पट्याची. ख्या सौमित्र ख्याती केली आईची, शरणांगताची चरण्या. विवेचनला पाठीशी घातलंस, शक्तीला पोटाशी धरलंस, अशी ख्याती केलीस, आणि आज मला का बोलत नाही? ये रे राजा घाता वैलिया, ये रे प्रवर्तलिया, ये रे राजा भय भ्याली, दोघही दोन्ही आली तुझ चरण. एकमेकाचा घात करत, दोघं एकमेकाला भीत होते, दोघे एकमेकाचे सहाय्य करून दोघही तुला शरण आले. ए विवेचन पहिले शरणार्थी पाठीची घातला निश्चिती सवे शरणाली शक्ती, ते ठेविले र त्वरित हृदयसिया. पहिलं शरण आलं त्याला पाठीमागे टाकलंस, नंतर शरण आलं त्याला पोटाशी धरलं. प्राण जाईल सर्वथा परिणुपेक्षा शरणांगता, सुमित्रे साथ केली आता प्राणात व्यथा सावनिया. लक्ष्मणा, प्राणांत यथा तुला किती झाल्या, पण त्या सगळ्या यातना तू सहन केल्या, आणि ब्रीद जगतामध्ये दाखवलं, कारण शरणांगात त्याला अभय जागा देणारा